भारताच्या अस्मितेला सातत्यानं अहर्निश जोपासणारा राष्ट्रधर्माचा कट्टर निर्भीड पुरस्कर्ता, मानवतेचा महान पुजारी, योगेश्वर विराट पुरुष म्हणजेच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, कवित्व, संतत्व आणि वीरत्वाचं लेणं ल्यालेला दिव्य पुरुष, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादजींनी वंदनीय श्री तुकडोजी महाराजांना सर्वप्रथम राष्ट्रसंत ह्या संबोधन उपाधीनं गौरविलं. त्या दिवसापासून श्री संत तुकडोजी महाराज राष्ट्राचे राष्ट्रसंत झाले. मैं भारत माँ का लाडला सुपुत्र हूँ असं लढिवाळपणे सांगणाऱ्या या युगपुरुषानं देश हा देवची पवित्र समजून भारत मातेची आपल्या अंतिम श्वासापर्यंत अहर्निश सेवा केली. अन्यायाविरुद्ध बंड करून उठणारा, आव्हानात्मक विचारांनी दंड थोपटणारा, ज्वलंत राष्ट्रधर्माची शिक्षा व दीक्षा देणाऱ्या या स्वातंत्र्य सेनानी योद्धा संतांची पहाडी आवाजातली खंजरी भजनं व भाषणं जगभर गाजली. राष्ट्रसंत शब्दसृष्टीचे ईश्वरच आहेत. मैं कवि नहीं करुणा हूँ उन दीन की दुखियों की, मैं साधु नहीं साधना हूँ प्रेम की नित नेम की, मैं शब्द की खैरात हूँ असं म्हणणाऱ्या शब्द भंडारातील रत्न आपल्या साहित्यातून मुक्तपणे जनता जनार्दनाला वाटणारा हा जीवनयोगी म्हणतो, मैं साहित्य लेखक भी नहीं असं विनम्रत्व धारण करणाऱ्या जीवनयोग्याला मात्र अंध, दुबळा भाविकपणा कधी रुजलाच नाही. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या धीट वैखरीनं, त्यांच्या लेखणीनं संपूर्ण जगाला एका नव्या मानवधर्मी विचारांचं बळ व तेज देण्याचं अफाट सामर्थ्य आहे. बंधू भगिनींनो, 40-50 वर्षापूर्वी ध्वनिमुद्रित झालेली त्यांची भजनं आणि भाषणं आजही वर्तमानाचा आणि भविष्याचा अचूक वेध घेऊन जगाला सावरणारी आणि सावध करणारी आहेत. ऐकूया तर RR सिरीज निर्मित राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची ही अमृतवाणी भजनं आणि भाषणांच्या माध्यमातून त्यांच्याच प्रत्यक्ष आवाजाद्वारे. सर्वप्रथम राष्ट्रसंतांनी दिलेली आम्हा भारतीयांना ही राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा. कारचे मतभेद शांततेच्या मार्गाने मिटवले जावे. या सुसंस्कृत समाजाच्या सर्वमान्य तत्वावर भारताचा नागरिक या नात्याने माझी दृढ श्रद्धा व्यक्त करतो आणि लोकांमधील भावनिक एकात्मतेची गरज लक्षात घेऊन अशी प्रतिज्ञा करतो की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक अथवा अन्य सार्वजनिक विषयाबाबतच्या कोणत्याही विवादामध्ये हिंसात्मक मार्गाचा मी कधीही अवलंब करणार नाही. अशा तऱ्हेची राष्ट्रीय एकात्मतेची मी आज प्रतिज्ञा करीत आहे.